आजचा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण का आज सुपर संडे आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान हा सुपर हिट महामुकाबला होणार आहे। दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियममध्ये दुपारी 2:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे। दोन्ही टीमची 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ही दुसरी मॅच आहे। भारताने पहिल्या मॅचमध्ये बांगलादेशचा पराभव केलाय, तर पाकिस्तानने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करला होता। दरम्यान या सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्यास सेमीफायनलचं त्यांचं जाणं जवळपास अशक्य होईल। त्यामुळे पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी आता भारतीय संघ सज्ज झाला असून क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। आणि याच निमित्तानं आपण संवाद साधूयात। क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। हाय व्होल्टेज मॅच होतीये, तिथलं वातावरण कसं आहे, कसा उत्साह आहे, हाऊस द जोश? जबरदस्त प्रज्ञा, कारण अजून मॅच चालू व्हायला चांगले 3-3.5 तास आहे, पण तू बघू शकतेस की मी आवरून एकदम तयार आहे। आणि हाच उत्साह सगळ्यांच्या बाबतीत आहे। आता गेल्या सामन्यामध्ये 50% स्टेडियम खाली होतं, या सामन्यामध्ये प्रत्येक सीट भरलेली असणार। प्रायोजकांनी आपली तिकीटं घेतलेली आहेत। त्याचबरोबर मुंबई, पुणे, बँगलोर, चेन्नई, दिल्ली सगळीकडनं क्रिकेट प्रेमी हे दुबईकडे यायला निघालेले आहेत। त्यामुळे आजचा मुकाबला तू म्हणतेस ते खरं आहे, महामुकाबला आहे आणि त्याची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे। निश्चित सर, आज जर पाकिस्तान हरला तर चॅम्पियन्स ट्रॉफीतून तो बाहेर पडणार आहे। यजमान आहे पाकिस्तान, त्यामुळे भारतापेक्षा त्यांच्यावरती जास्त दबाव असेल निश्चितच। प्रचंड प्रमाणात। त्याचं कारण साधं आहे की पहिली मॅच नुसते ते हरले नाहीत, तर मोठ्या फरकानं हरलेले आहेत। आणि त्यामध्ये त्यांचं लय जे होती क्रिकेटची लय, ती क्रिकेटची लय अजिबात चांगली नव्हती। बाबर आझम असू देत, रिजवान असू देत, यांच्यावरती कडाडून टीका झालेली आहे। आणि दुसरा सामना कोणाकडे आहे तर बघा तुम्ही, भारत विरुद्ध पाकिस्तान। भारताने पहिला सामना मस्तपैकी जिंकलेला आहे, त्यामुळे दडपणाचं संपूर्णपणे ओझं हे पाकिस्तानवरती आहे। त्याचं कारण हा सामना भारताकरता जिंकू किंवा मरू नाहीये, पाकिस्तान करता जिंकू किंवा मरू नक्की आहे। आणि प्रज्ञा, एक गोष्ट फक्त मी सांगू इच्छितो, ते म्हणजे अशा अडचणीमध्ये कोपऱ्यात सापडलेली मांजर सुद्धा समोरच्या ह्याच्यावरती जबरदस्त अटॅक करते। आता पाकिस्तान संघ कोपऱ्यात सापडलेला आहे, त्यामुळे त्यांना एकच औषध लागू पडू शकतं, ते म्हणजे हिंदुस्थान विरुद्धची मॅच। कारण ते भारत म्हणत नाहीत, ते इंडिया म्हणत नाहीत, ते म्हणतात हिंदुस्थान के खिलाफ मॅच आहे। तेवढी एकच गोळी लागू शकते, त्यामुळे आजचा सामना रंगतदारच होणार निश्चित। आणि सर, याच अत्यंत आव्हानात्मक सामन्याला टीम इंडिया देखील सामोरी जाते। जसं तुम्ही म्हणालात की अटॅकिंग मोडमध्ये असेल पाकिस्तानचा संघ, त्यामुळे टीम इंडियाचं कॉम्बिनेशन नेमकं कसं असेल, ते कॉम्बिनेशन किती महत्त्वाचं? अर्शदीपला यामध्ये संधी मिळेल आणि ऋषभ पंतला सुद्धा संधी मिळेल का? वाटत नाहीये असं जास्त बदल काही केले जाणार नाहीत। एखादा बदल केला गेला तर कदाचित वरुण चक्रवर्ती, जो यांनी अजून पाकिस्तानने बघितलेलं नाहीये, त्याला जास्त खेळलेलं नाहीये, त्याला घेतलं जाऊ शकतं। बाकीच्यांची मला बदल जास्त होईल वाटत नाही। ऋषभ पंतला काल तरी व्हायरलचा ताप आलेला होता, त्यामुळे त्याच्या समावेशाची मला शक्यता वाटत नाहीये। जास्त काही बदल होतील संघामध्ये अशी शक्यता नाहीये प्रज्ञा। निश्चित, त्याच्यामुळे आता 2:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे। प्रत्येकाची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। सगळेच जण टीव्ही समोर बसणार आहेत। सर, आभार आपले, आपण सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल। तर टीम इंडिया सज्ज झालेली आहे या महामुकाबल्यासाठी। आज पाकिस्तान विरुद्ध भारत असा महामुकाबला दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरती रंगतोय। कोण जिंकणार, कोण हरणार याची उत्सुकता आहे, कारण का जर पाकिस्तान हरला तर त्याला या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल। पाकिस्तान यजमान आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।